दिवंगत वरिष्ठ वकील DS पारिक यांच्या स्मृत्यर्थ बॉम्बे सिटी सिव्हिल आणि सेशन्स कोर्ट बार असोसिएशन तर्फे एका व्याख्यानमालेचं आयोजित करण्यात आलं होतं। या व्याख्यानमालेत विविध मान्यवर आणि कायद्यातील तज्ज्ञांनी भाग घेतला आणि उपस्थित वकील व कायद्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। याच व्याख्यानमालेतील एक पुष्प न्यायमूर्ती पठाण यांनी गुंफलं। अटकपूर्व जामीन आणि अटकेनंतरचा जामीन या विषयावर आपली अभ्यासपूर्ण मतं मांडली। त्यांच्या या भाषणाचा विवेचनात्मक आढावा। जस्टिस सिस्टम ही लॉ अँड ऑर्डर आणि समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे। योग असा 10 ते 15 वर्षापूर्वी तुमच्याच बारचे सन्माननीय सदस्य जगताप साहेब आणि मी आणि उज्ज्वल निकम साहेब ते डिफेन्स प्रॉसिक्युशन साईडला आणि आम्ही डिफेन्स साईडला पुण्याला एका केसमध्ये एकत्र आलो होतो आणि एकाच आरोपीकडे प्रश्न निर्माण झाला, क्रॉस कोण करणार। तर मी म्हणलो जगताप साहेब मुंबईहून येत आहे, तर जगताप साहेबच ती केस चालवतील। जगताप साहेबांनी ती केस चालवली, परंतु त्या ठिकाणी जगताप साहेबाचा नावानुसार परिचय झाला, समोरासमोर भेट झाली नव्हती। तर असो योगायोग पुन्हा न्यायाधीश आणि वकील म्हणून जगताप साहेबांची माझी दिंडोशी कोर्टात भेट झाली। अनेक प्रकरणं त्यांनी माझ्यासमोर चालवले, मीही निकाल दिले, त्याचा तो भाग वेगळा। फौजदारी कायदे क्रिमिनल जस्टिस मध्ये आता नोटीस, अटक, अरेस्ट, बेल, रिमांड आणि बेल, कधी बेल अगोदर येतं तर रिमांड नंतर, किंवा कधी रिमांड अगोदर होतं तर बेलचा विषय नंतर येतो। परंतु क्रिमिनल लॉ मध्ये स्पर्धा ही अत्यंत तीव्र स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन फार आहे। एका मॅटर मागे 10 वकील असतात आणि ज्युनियर मंडळीला त्याच्यात हात घालणं म्हणजे फारच कठीण। परंतु काही ज्युनियर उसमें भी हाथ डाल लेते हैं, परंतु ते सक्सेस होणं अत्यंत कठीण काम आहे। कारण मी बऱ्याचदा सांगत असतो की मर्डरची ट्रायल चालवण्यासाठी एखादा ज्युनियरने म्हटलं आरोपीला की मी तुला 5 किंवा 50,000 फीस देतो, मला केस चालवाय द्या, तरी तो आरोपी त्या ज्युनियरकडे केस चालवायला देणार नाही। तर एवढं सोपं नाही हे पोस्टमार्टम करणं क्रिमिनल ट्रायलचं। त्यामध्ये आम्ही आमच्या काळात ही स्पर्धा अटक केल्याबरोबर आरोपीला रिमांड घेण्याच्या अगोदर आमचं बेल सेशनला दाखल व्हायचं आणि त्याच्यात आम्ही प्लीडिंग करायचो, ही विल बी टेकन इन ज्युडिशियल कस्टडी, नोटीस काढून मोकळे। तर तो पिरियड जो 4-5 दिवसाचा रिमांड पिशा ज्युडिशियल कस्टडी तो वाचतो सेशन केसेस मध्ये, आणि प्रायमा फेसी केस नसेल तर तुम्हाला इमिजिएट बेल होऊ शकते। बेल मध्ये प्रायमा फेसी केस पाहिली जाते। प्रायमा फेसी म्हणजे काय? व्हॉट इज द एलिगेशन, mere presence of the accused at the spot of incident, whether it is offender, it is the duty of the advocate to explain why he was present there, or how his name is implicated in the matter, or how his name is falsely implicated in the matter. It is the duty of the advocate to fight on behalf of his client, whether he is real accused or not. It is the binding professional
duties on the advocate. त्यामुळे बेलच्या वेळेस तुम्हाला त्याने गुन्हा केला, बऱ्याचदा आम्ही पाहतो की त्याने एक झापड मारली, 2 झापड मारले, पण तुम्ही डिफेन्स करताय म्हणजे तुमचं डिनायलच पाहिजे. तुम्ही जर बऱ्याचदा जजमेंट मध्ये येतं सिन्स अरेस्ट टिल 313 रेकॉर्डिंग ऑफ 313 स्टेटमेंट accused has not taken his defense. इव्हन दो सुप्रीम कोर्टच्या जजमेंट मध्ये सुद्धा असं बऱ्याचदा म्हटलेलं आहे. त्यामुळे प्रायमा फेसी केस मध्ये नेचर ऑफ क्राईम, इन्व्हॉल्वमेंट ऑफ द अक्यूज, his name mentioned in the FIR or not, whether co-accused taken his name is admissible or not, it is barred by section 25. Accused himself admitted guilt, whether court can convict him? No, court cannot convict him. There must be evidence, direct or circumstantial. Circumstantial मध्ये माहिती आहे की त्याच्यात पूर्ण चेन ऑफ सर्कमस्टन्सेस पाहिजे. बेल मध्ये अनेक पार्ट आहेत. इंट्रीम बेल 499चा 439 मध्ये म्हणा किंवा 439 ऑफ CRPC, 483 ऑफ BNSS, याच्यामध्ये आपलं बेल ऍप्लिकेशन पेंडिंग आहे. त्याची परीक्षा उद्या आहे. तुम्हाला इमिजिएट तुम्ही अर्ज केला पाहिजे. त्याला तात्पुरतं 2 दिवसाकरता सोडा. ठीक आहे, ऑफेन्स सिरियस आहे, पण 2 दिवसाकरता सोडा त्याला. इमर्जन्सी काय ती प्लीड करता आली. फॅक्ट्स मस्ट बी प्लीड, लॉ नीड नॉट बी प्लीड. परंतु आजकाल काय ते तुमचं प्रोफेशनल असेल भाग, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. परंतु 50 सायटेशन तुम्ही प्लीड केले म्हणून काय बेल होणार आहे का? तुम्ही 10 पॉइंट प्रॉपर प्लीड केले तर तुमचा बेल ग्रँट होऊ शकतो. बऱ्याचदा आम्हाला ते पिटिशन वाचावं लागतं. याच्यात काही तो ग्राउंड मेन्शन केलेला आहे का याला रिलीज करण्यासाठी? ग्राउंड मिळत नाही, अशा वेळेस बेल रिजेक्ट. प्रॉपर ग्राउंड जर मेन्शन केलेला असेल, ओल्ड एज, फादर, मदर, वाइफ्स ट्रीटमेंट, फादर्स मेडिकल ट्रीटमेंट, he is karta of his family, total family depending upon him, there must be pleading to show his necessity to his family.